माधुराच्या सासरी तिचं जगणं रोज आरोपांच्या ओझ्याखाली चिरडलं चाललं होतं. ती घरातून वस्तू चोरते. आरोप नवे नव्हते, पण त्यांची धार रोज अधिक बोचरी होत चालली होती. मधुराचा नवरा सुधीर परदेशात होता, जिथून तो जे काही पाठवायचा, कधी पैसे, कधी घरगुती वस्तू, ते दुसऱ्या दिवशी गायब होत असे. सुधीर जेव्हा बायकोला विचारायचा, तेव्हा मधुरा डोळ्यात पाणी आणून आणून आणि आवाजात ठामपणे ठेवून एकच उत्तर द्यायची, हे सगळं खोटं आहे. पण सततच्या आरोपांनी सुधीर आतून पोखरला गेला होता. संशय आणि अस्वस्थतेने त्याचं मन शिजू लागलं. शेवटी त्याने कुणालाही न कळवता घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि एका रात्री परदेशात बसून मोबाईलवर लाईव्ह फुटेज पाहताना सुधीरची शुद्धच हरपली. कारण खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की पहा. घराच्या अंगणात पसरलेली ती गडद शांतता काहीतरी घनिष्ठ घडणार असल्याची चाहूल देत होती. हवा जड झाली होती, जणू आज पुन्हा एक वाद उसळणार होता आणि नेहमीप्रमाणे यावेळी निशाण्यावर मधुराच होती. गेली 2 वर्ष ती या घरात एकटीच मुकाट्याने आपली लढाई लढत होती. सूर्य अजून पूर्णपणे मावळला नव्हता, पण घराचं वातावरण मात्र उदासी आणि भीतीने भरून गेलं होतं. तेवढा सासूचा कर्कश आवाज घरात घुमला, थेट मधुराच्या काळजात घुसवणारा. त्या क्षणी मधुरा स्वयंपाकघरात भांडी घासत होती. हात चालू होते, पण मन थरथरत होतं. आरोप तोच जुना होता, पण यावेळी प्रकरण अधिकच गंभीर झालं होतं. कारण यावेळी तब्बल 50,000 रुपये गायब झाले होते. सुधीरने आईच्या उपचारांसाठी आणि घराच्या रेशनसाठी ते पैसे पाठवले होते. कपाटातील एका कप्प्यात नीट ठेवलेले होते ते पैसे, पण आता त्या कप्प्यात काहीच उरलेलं नव्हतं. फक्त रिकामी जागा होती तिथे. आणि संशयाची धार आवाज ऐकून सासरे हॉलमध्ये आले. त्यांच्या डोळ्यात चमकणारा संशय पाहून मधुराचा श्वास घुसमट करू लागला. तिला उमजलं, आता तिच्या शब्दांवर कुणाचाच विश्वास उरलेला नाही. गेल्या काही महिन्यात कधी 2,000 रुपये, तर कधी सोन्याच्या बांगड्या, कधी 2,000, कधी 4,000 अशा वस्तू सतत गायब होत होत्या. पण आज तर पूर्ण कळसच झाला होता. संपूर्ण रक्कमच नाहीशी झाली होती, चक्क 50,000 रुपये. सासूने घरातच जणू न्यायालयच भरवलं. मधुराला ओढत बाहेर आणण्यात आलं. तिचं डोकं गरगरत होतं, भीतीने चेहरा पांढरापटाक पडला होता. ती वारंवार शपथ घेत होती, मला काहीच माहिती नाही, पैसे कुठे गेले आहेत, मी चोरलेले नाहीत. पण तिचा आवाज कुणीच ऐकला नाही. जसं प्रचंड गोंगाटात एखादा क्षीण निरपराध आवाज कायमचा हरवून जातो, तसंच त्या घरात त्या क्षणी मधुराचं सत्यही हरवून गेलं. सासूचा सूर आज नेहमीपेक्षा अधिकच कडवट झाला होता. रागाच्या भरात त्या किंचाळल्यास, तू या घरात पाऊल ठेवल्यापासून एकदाही सुखाचा दिवस आला नाही. आधी कधीही असं नुकसान झालं नव्हतं. हे सगळं तुझ्या पायगुणामुळेच होत आहे. माहेरच्या लोकांचं पोट भरण्यासाठी तू आमच्या घराला वाळवीसारखी आतून खात आहे, पोखरत आहेस. मधुराच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण ओठ घट्ट मिटलेले होते. शब्द जणू गळ्यातच अडकले होते तिच्या. तिची नजर नकळत समोरच्या बंद खोलीकडे जाते, जिथे गडद जिवघेणी शांतता दाटून राहिलेली होती. त्या दरवाजा मागे कोण आहे आणि तो बाहेर का येत नाही, हे तिला ठाऊक होतं. पण ते असं भयान सत्य होतं की जर तिने ते उच्चारलं असतं किंवा सांगितलं असतं, तर या घराच्या पायाच हादरला असता. कदाचित वृद्ध आईवडील त्या क्षणी धक्क्याने कोसळले असते. म्हणूनच ती गप्प होती. पण हीच शांतता हळूहळू तिला आतून पोखरत होती. श्वास घेणे जड करत होती. इकडे 7 समुद्रापलीकडे सुधीर कामावरून थकून आपल्या खोलीत परतला. फोनच्या स्क्रीनवर आईचं नाव चमकलं आणि त्याच क्षणी त्याच्या मनात धडकी भरली. फोन उचलताच त्याची भीती खरी ठरली. आईचा रडवेला आवाज आणि वडिलांचा कठोर आवाज, कठोर तक्रार, या दोघांनी मिळून त्याला अक्षरशः मोडून काढलं. तो घाम गाळून दिवस रात्र मेहनत करून पैसे पाठवत होता आणि इकडे परिस्थिती अशी होती की घरात रोजच्या गरजांसाठी तडफड सुरू होती. त्याचं डोकं सुन्न झालं. मधुरावर त्याचं मनापासून खूप प्रेम होतं. आत्तापर्यंत तो स्वतःला समजावत आला होता. कदाचित वृद्ध आई वडील वस्तू कुठे ठेवल्या ते विसरत असतील आणि मधुरा खरंच सत्य बोलत असतील त्या. पण आजच्या घटनेने त्यांच्या विश्वासात खोल दरी निर्माण केली होती. एवढी मोठी रक्कम अशा हवेत विरून जाऊ शकत नाही. आणि घरात मधुरा व्यतिरिक्त कुणाचाही वावर नव्हता. सुधीरने फोन कट केला. दोन्ही हाताने डोकं धरून तो तसाच बसून राहिला. प्रश्न, संशय आणि अपराधीपणाच्या बोचऱ्या वेदना त्याच्या मनात एकामागोमाग एक उफाळून येत होत्या. कितीतरी महिन्यांपासून त्याच्या मनात रुतून बसलेली शंका आता फक्त शंका राहिली नव्हती. ती हळूहळू वाढत्या तणावाचं भीषण रूप घेत होती.
मेंदूत विचारांची गर्दी उसळू लागली होती. खरंच मधुरा तिच्या माहेरच्या लोकांना पैसे पाठवत असावी का? की तिच्या आयुष्यात दुसराच कुणीतरी आहे आणि त्या कुणाच्या गरजा भागवण्यासाठीच हे सगळं चाललं आहे का? हा विचार मनात डोकावताच सुधीरच्या अंगातून रक्त सळसळून उठलं. राग, वेदना आणि संशय या तिघांनी मिळून त्याचं भानच हरपलं. त्याच्या डोळ्यासमोर आईचं बोलणं तरळून गेलं आणि त्याचबरोबर आठवण झाली त्या दिवसाची, जेव्हा मधुरा नववधू म्हणून त्यांच्या घरात पाऊल ठेवत होती. तिच्या त्या निरागस, भयभीत पण प्रेमळ चेहऱ्याने त्या क्षणी सुधीरला पूर्णपणे आपलंसं केलं होतं. पण काळ आणि परिस्थितीने त्याच निरागसतेवर संशयाचे डाग उमटवले होते. तोच चेहरा आज त्याच्या मनात प्रश्नचिन्ह बनून उभा राहिला होता. परदेशातला एकटेपणा माणसाला हळूहळू मानसिकदृष्ट्या पोखरत जातं आणि त्यातच रोज घरातून वाद, आरोप, भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या की विचार करण्याची ताकदच संपून जाते. डोकं काम करेनासं होतं. तर्क मागे पडतो आणि संशय पुढे येतो. सुधीरही याच गर्तेत अडकत चालला होता, जिथे प्रेम आणि अविश्वास यांच्यामधली सीमारेषा दिवसेंदिवस पुसट होत चालली होती. त्याने मनाशी पक्क ठरवलं, आता हा अंधार सहन करायचा नाही. फक्त फोनवरून घरातल्या रोजच्या वादांवर मलमपट्टी करत बसायचं नाही. सत्य समोर येणं आवश्यक होतं, कोणत्याही किमतीवर. खुर्चीवर तसाच बसलेला असतानाच त्याने आयुष्यातले एक अत्यंत कठोर आणि निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं. हे पाऊल नात्याच्या पवित्रतेला धक्का देणार होतं याची त्याला जाणीव होती. पण परिस्थितीने त्याला कोपऱ्यात ढकललं होतं, जिथे योग्य आणि अयोग्य यामधील रेषाच पुसट झाली होती. त्याने आपल्या शहरात राहणाऱ्या एका जुन्या अत्यंत विश्वासू मित्राला फोन केला, जो संरक्षणाशी संबंधित काम करत होता. आवाज ठाम ठेवत त्याने त्याला स्पष्टपणे बजावलं, ही गोष्ट घराच्या इज्जतीची आहे, याचा सुगा कुणालाही लागू नये. दोघांनी मिळून अत्यंत सावधपणे एक योजना आखली. लाईट दुरुस्तीच्या निमित्ताने सुधीरचा मित्र घरात जाणार होता आणि याच दरम्यान हॉलमध्ये आणि मुख्य खोलीत असे गुप्त कॅमेरे बसवले जाणार होते, जे कुणाच्याही नजरेत न पडता शांतपणे सगळे टिपणार होते. ते कॅमेरे, त्या कॅमेऱ्याचं थेट रेकॉर्डिंग सुधीरच्या मोबाईलवर दिसणार होतं. नियोजन करत असताना सुधीरची काळजी एखाद्या अपराधासारखी जोरजोरात धडधडत होती. कारण तो बाहेरच्यांवर नाही तर स्वतःच्या घरावर नजर ठेवणार होता. स्वतःच्या संसारातच जासूसी करणार होता आणि सर्वात वेदनादायक म्हणजे आपल्याच बायकोकडे संशयाच्या नजरेने पाहणार होता. तरी त्याच्याकडे दुसरा मार्ग उरलेला नव्हता. त्याला फक्त सत्य हवं होतं. ते सत्य कितीही कटू असो, कितीही नात्यांना जखमी करणारा असो, आता मागे फिरण्याची त्याच्यात ताकद राहिली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरणाने पृथ्वीवर उजेडाची चादर पसरवली होती. पण सुधीरच्या घरातलं वातावरण मात्र तसंच गडद आणि जड होतं. घरात शांतता होती, पण ती शांतता दिलासा देणारी नव्हती, तर दडपण आणणारी होती. मधुरा एखाद्या अपराधासारखी मान खाली घालून घरकाम करत होती. तिच्या मनात पुन्हा पुन्हा तोच विचार येत होता, आता तरी स्वतःला वाचवावं, मोठ्याने ओढून सगळ्यांना सांगावं, खरा चोर कोण आहे हे स्पष्ट करावं. पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर नंदेचा आणि दिराचा चेहरा उभा राहायचा. त्याचबरोबर त्या घराचाही विचार यायचा, ज्याची जबाबदारी जाताना तिच्या नवऱ्याने तिच्या खांद्यावर सोपवली होती. ती एका विचित्र असह्य कात्रीत अडकली होती. एका बाजूला तिची स्वतःची इज्जत होती आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण घर उद्ध्वस्त होण्याची भीती. सत्य बोललं तर आयुष्यभराचे नातेसंबंध तुटतील, गप्प राहिली तर तीच गुन्हेगार ठरेल, या द्वंद्वेत तिचं मन थकून गेलं होतं. त्याचवेळी सुधीरचा मित्र घरी आला. सासूबाईंनी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं, पण लाईटच्या तारा खराब आहेत हे ऐकताच त्यांनी अनिच्छेने त्याला आत येऊ दिलं. मधुरा त्यावेळी स्वयंपाकघरात गुंतलेली होती, तर सासूबाई त्यांच्या खोलीत जपमाळ ओढत बसल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत सुधीरच्या मित्राने अत्यंत हुशारीने आपलं काम सुरू केलं. भिंतीवर लावलेल्या घड्याळाचा पाठीमागे एक छोटासा कॅमेरा अलगद लपवला आणि दुसऱ्या कपाटाजवळच्या फ्रेमच्या आत अशी जागा शोधून ठेवला की कुणाच्याही नजरेत तो पडणं कॅमेरा अशक्यच होतं. कुणालाही तो दिसणार नाही अशा विचारात त्याने ठेवला. हे सगळं करत असताना त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. मधुरा किंवा सासूबाईंपैकी कुणी जर त्या क्षणी बाहेर आलं असतं तर सगळी योजना उधळून लागली असती. सुधीरचं गुपित, त्याचा संशय, त्याची घालमेल सगळंच उघड पडलं असतं. पण नशिबाने साथ दिली. काम इतक्या सहजतेने पूर्ण झाले की कुणालाही शंका आली नाही. सुधीरच्या मित्राने निघताना फक्त एक साधा मेसेज पाठवला, काम झालं आहे. आणि त्या एका ओळीबरोबर सुधीरच्या आयुष्यातील
सर्वात भीषण प्रतीक्षेला सुरुवात झाली. सुधीर बाहेर बसून मोबाईलच्या स्क्रीनवर घरातला लाईव्ह देखावा पाहत होता. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. लोक ये जा करत होते. दुपारचं जेवण सुरू होती. घर जणू नेहमीसारखं श्वास घेत होतं. तेवढं त्याचं एक लक्ष त्याच्या एका एका गोष्टीकडे गेलं. मधुराने काहीच खाल्लं नव्हतं. ती शांतपणे सगळ्यांना जेवण वाढत होती, पण कुणालाही न दिसता गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसली. त्या दृश्याने सुधीरचं काळीज हललंच. काही क्षणासाठी त्याच्या मनात विचार चमकून गेला. कदाचित मी चुकतोय का? कदाचित माझी बायको इथे उपाशी अपमान सहन करत जगती आणि मी दूर बसून तिच्यावर संशय घेतोय. पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर ते रिकामं कपाट उभं राहिलं आणि त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला. संशयाने त्याच्या मनावर पुन्हा ताबा घेतला. हळूहळू संध्याकाळ सरू लागली. घरातली हालचाल कमी होत गेली. सासूबाई दरवाजा मोठ्याने आपटत कुरकुरत आपल्या खोलीत निघून गेल्या. सासरे थोडा फेरफटका मारून परत आले आणि तेच झोपायला गेले. आता कॅमेऱ्यात फक्त रिकामा हॉल दिसत होता आणि त्यात ठळकपणे दिसत होतं ते कपाट, जिथून या सगळ्या संशयाची, आरोपाची आणि तुटत चाललेल्या नात्यांची सुरुवात झाली होती. सुधीर आता रात्रीच्या काळोखाची वाट पाहत होता, कारण चोरी नेहमी शांततेत होत होती आणि चोर तोच असतो ज्याला घरातले सगळे राज माहीत असतात. त्याचं मन भीती आणि अपेक्षा या दोन्हींच्या मधोमध अडकून पडलं होतं. भीती याची की माझी बायको दोषी ठरू नये आणि अपेक्षा अशी की हे सगळं फक्त एक माझा गैरसमज असावा, ठरावा. त्या मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर डोळे राखून बसलेला सुधीर नकळत आपल्या संपूर्ण संसाराचं भवितव्य त्या अंधारात शोधत होता. पण सुधीरला याची कल्पनाही नव्हती की त्याच्या डोळ्यासमोर उलगडणारं सत्य त्याच्या विचारशक्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक भयावह असणार होतं. दिवस हळूहळू मावळला आणि रात्र गडद होत गेली. घरातले दिवे एक एक करून बंद झाले. सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरली. अशी शांतता जी मनाला दिलासा न देता अधिक अस्वस्थ करत होती. मधुरा आपल्या खोलीत निघून गेली. घरातले बाकी सगळे झोपले. सुधीरचे डोळे मात्र विस्फरलेलेच होते. पापणी मिटायलाही तो घाबरत होता. कुठलाही क्षण, कुठलाही इशारा त्याच्या नजरेतून निसटू नये म्हणून. हॉलमधल्या घड्याळाचा टिकटिक आवाज त्याच्या कानात हातोड्यासारखा आदळत होता. तो खुर्चीत अस्वस्थपणे कूस बदलत होता. कधी त्याच्या मनात विचार यायचा, जर मधुरा दोषी ठरली तर मी तिला घटस्फोट देईन. पुढच्या क्षणी त्या दुसरा विचाराचं डोकं वर काढायचा नाही. मी तिला समजावून सांगेन. कदाचित ती एखाद्या दबावाखाली असेल. पण मग प्रश्न उभा राहायचा, आणि जर चोर दुसराच कोणी असेल तर? हे प्रश्न त्याच्या मनात सतत फेर धरत होते. तो स्वतःला समजावत होता, घरात बाहेरचं कुणी येत नाही म्हणजे सत्य इथेच आहे. याच भीतीत, या शांततेत, त्या गडद शांततेत एक नवरा आपल्या बायकोच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत होता आणि एक सून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी गप्प राहण्यास मजबूर होती. ही रात्र असह्य जड झाली होती. इतकी जड की तिचं ओझं थेट सुधीरच्या छातीवर दडपल्यासारखं वाटत होतं. खेळ सुरू झाला आणि खेळाडू आपली चाल चालण्यासाठी सज्ज झाला होता. सुधीरची नजर मोबाईलच्या स्क्रीनवर खेळून राहिली होती. त्या खोलीत पूर्ण अंधार दिसत होता आणि कॅमेऱ्याच्या हलक्या प्रकाशात प्रत्येक वस्तू भयावह दिसत होती. सुधीर कॅमेऱ्याकडे नजर टाकून बघत होता. तेवढं त्याला जाणवलं, एक सावली हल्ली. ही हवा नव्हती, कुणीतरी होतं अंधारातही ज्याची उपस्थिती जाणवत होती. सुधीरचा श्वास थांबला. त्याने मोबाईल डोळ्याजवळ आणला. काळजाची धडधड कानात घुमू लागली. ही मधुरा आहे का की दुसरीच कोणी? पडद्यामागे लपलेलं खरं सत्य अजून उघड झालेलं नव्हतं, पण त्या सस्पेन्सने सुधीरच्या रक्तात अक्षरशः आग लावली होती. शेवटी त्या घराचा खरा राजदार कोण होता, जो सगळं उद्ध्वस्त करत होता? सुधीरला जरासुद्धा कल्पना नव्हती की येणाऱ्या काही क्षणातच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत होता. आणि जे रहस्य मधुराने आत्तापर्यंत मनाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेलं होतं, सुधीरला सांगितलं नव्हतं, आता एका प्रचंड स्फोटासारखं त्याच्या आयुष्यात उघड होणार होतं. आणि ते रहस्य जे मधुराने आत्तापर्यंत आपल्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये लपून ठेवलेलं होतं, आता एका जबरदस्त धमाक्यासारखं समोर येणार होतं. रात्र अधिकच गडद झाली होती. चोबानी एक विचित्र शांतता आणि अनामिक भीती पसरली होती. जसं एखाद्या महाभयंकर वादळाच्या आधी समुद्र स्तब्ध होतो तशाप्रमाणे. समुद्र पार बसलेल्या सुधीरच्या डोळ्यावरची झोप केव्हाच उडाली होती. मनावर इतका प्रचंड ताण होता की एक क्षणही तो स्वस्थ बसू शकत नव्हता. त्याच्या हातात एक इलेक्ट्रॉनिक उपकरण होतं आणि त्या छोट्याशा स्क्रीनवर त्याचं घर दिसत होतं. ती स्क्रीन त्या क्षणी त्याला जगातला सर्वात भयानक आरसा वाटत होती. काळजाची धडधड वेगाने वाढत चालली होती.
कारण ज्या व्यक्तीला तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं समाधान समजत होता, आज तीच व्यक्ती त्याच्या शंकेच्या घेऱ्यात उभी होती. घराच्या सुरक्षिततेसाठी त्याने जे गुप्त संरक्षण उभं केलं होतं, आज ते सगळं निर्विकारपणे सत्य दाखवणारं होतं. स्क्रीनवर एक अंधारलेली खोली दिसत होती. रात्रीच्या काळोखाने प्रत्येक वस्तू वेगळीच, अनोळखी भासत होती. पण सुधीरची नजर एका जागेवर खिळून राहिली होती. त्या कपाटावर. तेच कपाट जे गेले कित्येक महिन्यांपासून घरातल्या भांडणाचं केंद्र बनलं होतं. कधी दागिने गायब होत होते, तर कधी पैसे, जे तो आपल्या वृद्ध आईवडिलांसाठी आणि बायकोच्या गरजा भागवण्यासाठी रक्ताचं पाणी करून पाठवत होता. परदेशात राहून देशात पाठवत होता. प्रत्येक वेळी बोट मधुरावरच रोखलं जायचं आणि प्रत्येक वेळी ती अश्रूंनी न्हावून शब्दा घेत म्हणायची, मी काहीही केलेलं नाही. पण आज सुधीरचा विश्वास डळमळीत झाला होता. म्हणून आज त्याला सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. खोलीत गल्लीत लावलेल्या बल्बचा फिक्कट उजेड खिडकीतून आत शिरत फरशीवर विचित्र सावल्या निर्माण करत होता. मधुरा अंथरुणावर कूस बदलत पडली होती. ती झोपली होती की रोजच्या तणावाने तिची झोप कायमची हरपली होती, हे सांगणं कठीण होतं. सुधीर मात्र पाषाणासारख्या जागेस बसून होता. तेवढ्या स्क्रीनच्या एका कोपऱ्यात हलकीशी हालचाल दिसली. सुधीरचा श्वास गळ्यातच अडकला. तो एकटक पाहू लागला. अंगणाकडे उघडणारा तो छोटासा दरवाजा, जो रोज रात्री घट्ट बंद असायचा, आज हळूहळू उघडत होता. कडी कोणताही आवाज न करता सरकली. जणू आत येणारा या कामात पटाईत होता किंवा पूर्ण तयारीनिशी आला होता. क्षणातच एका माणसाची सावली खोलीत शिरली. त्याचा चेहरा काळोखात लपलेला होता. डोक्यावर काहीतरी गुंडाळलेलं होतं, ज्यामुळे ओळख पटणं अशक्य होतं. सुधीरचं रक्त सळसळून उठलं. हा कोण आहे आता? त्याच्या अनुपस्थितीत थेट त्याच्या बेडरूमपर्यंत पोहोचणारा हा अनोळखी माणूस. हा साधा चोर आहे का, की या सगळ्यामागे यामुळे काहीतरी भयानक सत्य लपलेलं आहे? तेव्हा सुधीरच्या मनात शंकेची एक तीव्र लहर उसळली. आईने सांगितलेलं खरंच सत्य तर नाही ना? मधुराचं कुणाशी तर चुकीचे संबंध तर नाही ना? हा विचार मनात येताच त्याच्या हातातला मोबाईल त्याने घट्ट आवळून धरला. छातीत कसं तरी दडपण आलं. क्षणभर त्याला वाटलं आपण आतून पूर्णपणे तुटून जातोय. तो पाहत असतानाच ती सावली मांजराच्या पावलांसारखी अगदी अलगद कपाटाकडे सरकू लागली. तेच कपाट जिथे घरातलं सगळ्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असायच्या, सामान ठेवलेलं होतं. त्या चालण्यात एक विचित्र घाई होती. भीती आणि घाबरटपणाचं मिश्रण होतं. सावली वारंवार पाठीमागे वळून पाहत होती, जणू कुणीतरी विठेल या भीतीने. पण मधुरा गाढ झोपलेली होती. आणि ज्या क्षणी त्या सावलीने कपाटाच्या कुलपाला हात लावला, अचानक बेडवर हालचाल झाली. सुधीरचा श्वास अक्षरशः थांबला. आता काय? आता मधुरा ओरडेल, घरात गोंधळ होईल, सगळे जागे होतील. पण पुढचं दृश्य पाहून सुधीरच्या पायाखालची जमीनच सरकली. मधुरा अंथरुणावर उठली खरी, पण ना ती घाबरली, ना तिने आरडाओरडा केला, ना कुणाला हाक मारली. उलट ती गुपचूप जाऊन थेट त्या सावलीसमोर उभी राहिली. सुधीरचं डोकं सुन्न झालं. हे नेमकं काय चाललंय? चोर आणि घराचे मालकीण समोरासमोर उभे होते आणि तरी कुठलाही संघर्ष नव्हता, कुठलाही विरोध नव्हता. मंद प्रकाशात सुधीरला असं दिसलं की ती सावली मधुराच्या पायाजवळ किंचित वाकली आहे, जणू काही तिच्यासमोर हात जोडून विनवणी करत आहे. आणि मधुराने ना तिला थांबवलं, ना बाहेर हाकलून दिलं. उलट तिने स्वतःच कपाट उघडलं, आतलं काही सामान बाहेर काढलं आणि ते त्या सावलीच्या हातात दिलं. हे सगळं पाहताच सुधीरच्या डोळ्यासमोर काळोख दाटून आला. कारण त्याची सर्वात मोठी भीती आता प्रत्यक्षात उतरली होती. जिला तो आपली प्रामाणिक निष्कलंक बायको समजत होता, तीच स्वतःच्या हाताने घराची संपत्ती लुटत होती. त्याचं मन तुटक तुटक विचारांनी भरून आलं. कदाचित हीच त्या माणसाबरोबर जुनं नातं असेल. कदाचित आजही ती ते नातं निभावत असेल. त्या वेदना इतक्या तीव्र होत्या की क्षणभर त्याला वाटलं आत्ताच ओरडावं, मधुराला फोन करावा, आवाज द्यावा, सगळं थांबावं. पण तो हजारो मैल दूर अस्वस्थ असहाय्य बसला होता, फक्त पाहत. आणि आतून कोसळत ती सावली सगळं सामान उचलून झपाट्याने खिडकीकडे धावली. जाता जाता ती पुन्हा एकदा मधुराकडे वळाली आणि हलकेच हात हलवला, जणू आभार मानत होती, जणू माफी मागत होती. मधुरा तिथेच दगडासारखी स्तब्ध उभी राहिली जोपर्यंत ती सावली खिडकीतून उडी मारून अंधारात पूर्णपणे गायब झाली नाही. खोलीत भयानक शांतता पसरली. इतकी दाट, इतकी जड की श्वास घेतानाही आवाज होईल असं वाटावं. पण त्या शांततेच्या आड सुधीरच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. त्याच्या कानात आईचे शब्द घुमू लागले, ही बाई तुझा संसार उद्ध्वस्त करेल. आणि आज त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. चोर कोणी बाहेरचा नव्हता, तर त्याची स्वतःचीच बायको चोराला मदत करत होती.
तरी एक प्रश्न त्याच्या मनाला कुरतडत होता, ती सावली कोण होती? कोण होता तो? अंधारामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता, पण मधुराच्या चेहऱ्यावरची शांतता, तिची अजिबात न घाबरलेली हालचाल, हे सगळं स्पष्ट सांगत होतं की ती त्या व्यक्तीला ओळखत होती आणि जाणून म्हणून त्याला मदत करत होती. थरथरत्या हाताने सुधीरने मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बोटं त्याची ऐकत नव्हती. त्याचं ऐकत नव्हते. घामाने त्याच्या तळहातात मोबाईल निष्ठत होता. त्याला पाहायचं होतं आता मधुरा पुढे काय करणार. थोड्या वेळानंतर मधुराने कपाट बंद केलं आणि हळूहळू जमिनीवर बसली. दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं लपवलं आणि मोठमोठ्याने रडू लागली. पण सुधीरच्या मनात तिच्या रडण्याबद्दल किंचितही दया उमटली नाही. त्याला वाटत होतं ही खोटं आहे, ही नाटक करत आहे. स्वतःची चूक लपवण्यासाठीचं रडणं आहे. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं सरकू लागलं. आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्याने मधुराची निवड केली होती. तिच्याशी लग्न केलं होतं आणि सगळ्यांना ठामपणे सांगितलं होतं, ही मुलगी घर सांभाळेल, संसार चांगला करेल, जपेल. पण आज तीच मुलगी त्या घराचा पाया पोखरत होती. त्याला आपल्या निवडीचा तिरस्कार वाटू लागला. आपल्या प्रेमाचीच किळस येऊ लागली. त्याने मनाशी ठरवलं, सकाळ होताच घरी फोन करायचा, सगळ्यांना सगळं सांगायचं. व्हिडिओ पुरावा म्हणून होताच, तो व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवायचा आणि मधुराला घराबाहेर काढायचं. या विचारातच तो हरवला होता. तेवढ्या स्क्रीनवर पुन्हा काहीतरी हालचाल दिसू लागली. पुन्हा व्हिडिओ कॅमेऱ्यात काहीतरी दिसायला लागलं. सुधीर क्षणभर गोंधळला. ती सावली परत आली का? की तिचा डाव अजून पूर्ण झालेला नाही? आणि जे त्याने पाहिलं त्यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसेना. ती सावली पुन्हा खिडकीतून आत उडी मारत होती, पण यावेळी तिचे पाय डगमगत होते. ती नीट उभीसुद्धा राहू शकत नव्हती. मधुरा अजूनही फरशीवर बसून हुंदके देऊन रडत होती. तेवढ्यात ती सावली पुन्हा दिसताच ती चकित होऊन झटकन उभी राहिली. पुढच्या क्षणी ती सावली तिच्या अगदी जवळ आली आणि यावेळी थेट तिच्या पायांवर कोसळली. खोलीतला प्रकाश आता इतका होता की सुधीरला सगळं स्पष्ट दिसू लागलं होतं की ती व्यक्ती मधुराचे पाय घट्ट पकडून गयावया करत होती. त्याचं शरीर थरकापत होतं. त्याच्या हालचाली अस्वस्थ होत्या. जणू एखाद्या भयानक व्यसनाने त्याला पूर्णपणे जखडून टाकलं होतं. मधुरा त्याला उठवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण त्याच्यात उभं राहण्या इतकंही ताकद बळ उरलेलं नव्हतं. सुधीरने मोबाईल डोळ्याजवळ आणखी घट्ट धरला आणि पाहू लागला. त्याचं काळीज भीतीने जोरजोरात धडधडू लागलं. त्या माणसाचा वावर, त्याचे कपडे, त्याची ठेवण, सगळं काही त्याला हळूहळू ओळखीचं वाटू लागलं. हा कुठलाही चोर नव्हता, हा कुठलाही गुप्त प्रेमी नव्हता, हा तर आपल्याच घरातला होता, आपल्याच माणसांमधला भेदी होता. सुधीरने डोळे आश्चर्याने आणि भीतीने मोठे झाले आणि जेव्हा त्या मुलाने हात वर केला तेव्हा लपलेल्या कॅमेऱ्याच्या डोळ्यावर क्षणभर प्रकाश पडला. चेहरा पूर्णपणे स्पष्ट नव्हता, पण सुधीरसाठी तो अंधुकपणाही पुरेसा होता, कारण तो चेहरा त्याच्या स्वतःच्या रक्ताचा होता. तो विकास होता, त्याचा लहान भाऊ. तोच विकास जो युनिव्हर्सिटीत शिकत होता, जो आईबाबांचा लाडका होता आणि ज्याला सुधीर आपल्या आपल्या मुलासारखा जपत होता. सुधीरचं डोकं गरगरूच लागलं. क्षणभर त्याला वाटलं, आपण पडू की काय? आपल्याच डोळ्यांवर त्याचा विश्वास बसेना. विकास युनिव्हर्सिटीत शिकतोय, मग तो अर्ध्या रात्री आपल्या वहिनीच्या खोलीत काय करत होता? आणि त्याची ही अवस्था का होती? जणू काय त्याने एखादं भयंकर नशेचं व्यसन लावून घेतलं होतं की काय? तेवढ्यात सुधीरला मागच्या काही महिन्यांची साखळी आठवली. विकास घरच्यांना टाळू लागला होता. नेहमी स्वतःला खोलीत बंद करून घेत होता. पैशांची मागणी वाढत चालली होती आणि आई म्हणायची, शिक्षणाचा खर्च वाढलाय. पण आज ते सगळं खोटं ठरलं होतं. सत्य अखेर उघड झालं होतं. विकास आपल्या वहिनीसमोर हात जोडून उभा होता. त्याच्या तोंडातून फेस निघत होता. शरीर थरथरत होतं. कापऱ्या हाताने तो मधुराच्या शालचा कोपरा घट्ट पकडून काहीतरी मागत होता, जणू शेवटची भीक. मधुरा मान डोलत होती. नाही 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 म्हणत होती. तिच्या त्या हालचालीत एकच अर्थ होता, आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही. पण विकास तिचे पाय सोडायला तयार नव्हता. अचानक तो स्वतःचं डोकं फरशीवर आपटू लागला. मधुरा घाबरून गेली. हा स्वतःला इजा तर करून घेणार नाही ना? क्षणाचाही विलंब न करता तिने आपल्या हातातील सोन्याची बांगडी काढली. ती बांगडी जी तिच्या आईची आठवण होती, जिच्यावर अनेकांच्या हातांची माया उतरलेली होती. विकासने त्या बांगडीवर अशी झडप घातली जसा एखादा उपाशी कुत्रा हातातील भाकरी हिसकावून घेत होता. डगमगत्या पावलाने तो पुन्हा त्या खिडकीकडे धावला, पळून जाण्यासाठी. पापापासून नाही तर जबाबदाऱ्यांपासून. मधुरा तिथेच भिंतीला टेकून खाली बसली होती. डोळ्यातून वाहणारं पाणी तिच्या चेहऱ्यावर उघळत होतं. त्या डोळ्यात वेदना होत्या.
आणि भीती, पण ही भीती अपराधाची नव्हती. ही भीती होती त्या स्त्रीची जी दोन कठीण सत्यांच्या मध्ये अडकली होती. एका बाजूला तिचं प्रेम, तिचा नवरा सुधीर, आणि दुसऱ्या बाजूला तिचा दीर, ज्याची इज्जत वाचवण्यासाठी ती स्वतःला बळी ठरवत होती. दरवेळी सुधीरला वाटलं जणू कुणीतरी त्याच्या छातीवर जड दगड ठेवला आहे. त्याला स्वतःच्या विचारांची लाज वाटू लागली. तो मधुराला चोर समजत होता, पण खरं तर ती सगळं परत ठेवत होती. त्याला वाटायचं मधुरा घर उद्ध्वस्त करत आहे, पण खरं तर सत्य हे होतं की तीच घराची इज्जत सांभाळत होती. सगळं घर विकासला प्रामाणिक, चांगल्या मनाचा माणूस समजत होते, पण तो तर नशेमध्ये इतका बुडालेला होता की त्याला आपल्या आपल्या वहिनींचेच दागिने आणि भावाच्या कष्टाचे पैसे चोरतानाही लाज वाटत नव्हती. मधुराने हे भयानक सत्य आपल्या मनात दाबून ठेवलं होतं, कारण तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यांचं काळजी तुटू नये आणि घराण्याची इज्जत रस्त्यावर येऊ नये. सुधीरचं डोकं आता गरगरू लागलं होतं. हातातून मोबाईल निसटून अंथरुणावर पडला. त्या क्षणी त्याला सगळंच कोसळल्यासारखं वाटलं. तो स्वतःला दोष देऊ लागला. मी मधुरावर संशय का घेतला? माझ्या निरागस बायकोवर एवढे अत्याचार का होऊ दिले? ती तिथे एकटी सगळं काही सहन करत होती. दररोज अपमान गिळत होती, त्रास सहन करत होती. नव्या नव्या आरोपाचं ओझं तिच्या खांद्यावर टाकलं जात होतं, पण तरीही ती कधीच तोंडातून एक शब्दही काढत नव्हती. कारण तिला माहीत होतं, ज्या दिवशी ती सत्य बोलेल त्या दिवशी घराची भिंत हादरेल. बापाची मान खाली जाईल, आईवडिलांची मान खाली झाली आणि एका चुकीची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. हा विचार करता सुधीच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते. हे अश्रू होते पश्चातापाचे आणि मधुराच्या इज्जतीचे, तिच्या मेहनतीचे जाणीव करून देणारे. सुधीरने पुन्हा मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर मधुरा अजूनही तिथेच होती, एकटी, शांत, उदास. त्याचं मन ओरडून सांगत होतं, उठ, तिच्या जवळ जा, तिचा हात हातात घे, तिची माफी माग, स्वतःच्या हाताने तिच्या डोळ्यातलं पाणी पुस आणि तिला सांग, चोर तू नाहीस, तू या घराची रक्षक आहेस. पण त्यांच्यामध्ये खूप अंतर होतं आणि वेळ फारच कमी. सुधीरला आता एक गोष्ट स्पष्ट समजली होती, आता शांत राहण्याची वेळ निघून गेली आहे. आता या सगळ्या नाटकाचा विचारपूर्वक आणि धैर्याने शेवट करायलाच हवा. असा शेवट की सत्य समोर येईल आणि गरजेपेक्षा जास्त कुणाचंही नुकसान होणार नाही. कारण काही वेळा सत्य दाबून ठेवलं तर घर वाचत नाही, ते हळूहळू आतूनच कोसळत जातं. सुधीरच्या मनात विकासबद्दल प्रचंड राग उसळत होता. त्याने आपल्या वहिनीला अशा नरकात ढकललं होतं, ही जाणीव त्याच्या छातीत आग ओकत होती. तो सतत विचार करत होता, उद्या काय होणार? मी सगळ्यांसमोर हे सत्य उघड करणार का? की पुन्हा एखादा वेगळा मार्ग शोधणार? रात्र केव्हा संपली होती, पण सुधीरसाठी ही रात्र त्याच्या आयुष्यातली सर्वात भयान रात्र ठरली होती. या एका रात्री नेत्याच्या डोळ्यावर वर्षानुवर्ष बांधलेली पट्टी काढून टाकली होती आणि ज्या सत्याला जपून दडपून ठेवलं गेलं होतं ते रहस्य अखेर उघड झालं होतं. पण हे सत्य अजूनही एक सुधीर पुरतंच मर्यादित होतं. घरातल्या बाकीच्या लोकांना अजूनही काहीच माहीत नव्हतं आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी पुढची सर्वात कठीण परीक्षा ठरणार होती. खोलीत पसरलेला काळोख आता त्याच्या मनातल्या वेदनेसाठी फिकाच वाटू लागला होता. तो कित्येक तास एकाच जागी न हालता बसून त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य फिरत होतं, जिथे त्याचा लहान भाऊ त्याच्या बायकोच्या पायांवर कोसळला होता, वहिनीच्या पायांवर कोसळला होता, नशेत बुडालेला होता आणि आपल्या रक्तात धावणाऱ्या विषासाठी भीक मागत होता. त्या एका सत्तेने सुधीरच्या हृदयाला हेलावून टाकलं होतं. आता प्रश्न फक्त इतकाच होता, तो सत्याला सामोरं जाणार की पुन्हा कुणाच्या पापाचा ओझा आपल्या बायकोच्या खांद्यावर टाकणार? कारण ही फक्त चोरीची गोष्ट नव्हती, हा तर माणुसकीचा गळा घोटला गेलेलाचा प्रसंग होता, तोही त्याच्याच भावाकडून. आणि त्या गुन्ह्याची एक जळजळीत कथा होती, जिचं ओझं त्याची बायको मधुरा गुपचूप शांतपणे एकटीच सहन करत होती. त्या क्षणी सुधीरच्या मनात एकच गोष्ट ठाम झाली, आता शांत राहणं म्हणजे अपराधाला साथ देणं आहे. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या त्या विश्वासू मित्राशी संपर्क साधला. ठाम आवाजात तो म्हणाला, त्या रात्रीच्या व्हिडिओमधला महत्त्वाचा भाग सुरक्षित ठेवून मला पाठव, जिथे विकासचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि मधुराची मजबुरीही. मित्राने एकही प्रश्न विचारला नाही. त्याने फक्त आदेश पाळला आणि काही मिनिटातच ते विनाशकारी सत्य सुधीरच्या मोबाईलमध्ये कैद झालं. आता पुढचं पाऊल सगळ्यात कठीण होतं. आपल्या वृद्ध आईवडिलांना हे सांगणं की त्यांच्या संगोपनात कुठेतरी कमतरता राहिली होती आणि ज्याला त्यांनी पलीकडे जपलं तोच लाडका मुलगा आज त्यांना घराला उद्ध्वस्त करणारा ठरला होता. सुधीरने सकाळ होण्याची वाट पाहिली, कारण त्याला माहीत होतं, ज्या क्षणी वडील देवळातून परत येतात, अंगणात बसतात आणि आई पूजा करत असते, तेव्हा सत्य बोलायचं.
सात समुद्र पार बसलेल्या सुधीरने थरथरत्या हाताने वडिलांचा नंबर डायल केला. तिकडे फोनची घंटी वाजू लागली. प्रत्येक सेकंदाबरोबर त्याचं काळीज अजूनच बुडत गेलं, कारण त्याला माहीत होतं या एका फोनमुळे घरात वादळ उठणार आहे. फोन उचलताच वडिलांचा तोच नेहमीचा प्रेमळ आवाज ऐकू आला आणि सुधीरच्या डोळ्यात पाणी तरळलं. कंठ दाटून आला, आवाज थरथरला आणि तो रडतच म्हणाला, बाबा, मी चोराला पकडला आहे. एवढा ऐकताच वडील हादरले. काय म्हणतोस बाळा? असं पुटपुटत त्यांनी पटकन आईला हाक मारली. ऐकलंस का? सुधीर म्हणतोय त्याने चोराला पकडला आहे. आई आनंदाने धावतच आली. डोळ्यात समाधान झळकत होतं. ती उत्साहाने म्हणाली, तू नेहमी आनंदी राहा बाळा. मी तर आधीच म्हणत होते की हे सगळं मधुराच करत आहे. लवकर सांग, मी तिला आत्ताच घराबाहेर काढते. आईचं ते वाक्य सुधीरच्या कानात वितळलेल्या गरम शिशासारखं उतरलं. कंठ दाटला, आवाज जड झाला आणि तो शांत पण ठामपणे म्हणाला, आई, मधुरा निर्दोष आहे. चोर तो आहे ज्याच्यावरून तू जीव ओवाळून टाकतेस. हे ऐकताच आई संतापली. रागाने ओढत म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? परदेशात जाऊन तुला काय झालं आहे? सुधीरने वाद वाढवला नाही. तो थेट वडिलांना म्हणाला, बाबा, मी तुमच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवत आहे. तो आत्ताच या क्षणी सगळ्यांसमोर चालू करा आणि सगळ्यांनी पहा आणि विकासलाही बोलावून घ्या. वडील आश्चर्यचकित झाले. फोन बंद करून ते व्हिडिओची वाट पाहू लागले. काही क्षणातच व्हिडिओ आला. थरथरत्या हातांनी त्यांनी तो व्हिडिओ चालू केला. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर रात्रीच्या काळोखातलं दृश्य उमटू लागलं. एक सावली हळूहळू खोलीत प्रवेश करत होती. तेवढ्यात आई घाबरून ओरडली, बघितलं, मी म्हणत होते ना, एखादा परपुरुष घरात येतोय. पण दुसऱ्या क्षणी त्या सावलीतून विकासचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. ते दृश्य पाहताच आईच्या घशातून भयाने काळीज गोठवणारी किंकाळी फुटली आणि ती तिथेच कोसळली. वडिलांचे डोळे विस्फारले, श्वास अडकला. कारण जो मुलगा मधुराचे पाय पकडून नशेसाठी भीक मागत होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा मुलगा विकास होता. आणि त्या एका व्हिडिओने संपूर्ण घराचं सत्य उघड पडलं होतं. तो म्हणत होता, वहिनी, देवासाठी मला पैसे दे, नाही तर मी मरून जाईन. आणि त्या आवाजामागे मधुराचं हुंदक्याने भरलेलं रडणं. ती थरथरत आपल्या हातातील शेवटची उरलेली बांगडी काढत होती आणि ती त्याच्या हातात ठेवत होती. हे दृश्य पाहताच वडिलांच्या हातातून मोबाईल अक्षरशः खाली निसटला. ते जागेवर डोकं पकडून खाली बसले. घरात एकच गोंधळ माजला. त्याच वेळी मधुरा स्वयंपाकघरात नाश्ता करत होती. तो आवाज ऐकून ती घाबरून बाहेर आली. समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. सासूबाई बेशुद्ध पडल्या होत्या आणि सासरे भिंतीला टेकून अश्रूंनी ढसढसा रडत होते. मधुराच्या मनात एकच भीती दाटून आली, आता सुधीर मला घटस्फोट देणार. तेवढ्या सासऱ्याने मान वर केली, मधुराकडे पाहिलं आणि डोळ्यात कालपर्यंत असलेला तिरस्कार, राग त्यांच्यात नव्हता. तिथे होती फक्त लाज आणि खोल पश्चाताप. त्या क्षणी विकास त्याच्या खोलीतून बाहेर आला. नशा उतरली होती. त्याचं शरीर थरथरत होतं. वडिलांची नजर त्याच्यावर पडताच त्यांचा संताप अनावर झाला. ते उठून उभे राहिले आणि क्षणाचाही विलंब न करता विकासच्या गालावर जोरदार थप्पड मारली. तो आवाज अख्ख्या घरात घुमला. ते ओढून म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी काय केलं नाही? तुला वाढवलं, शिकवलं आणि तू आमच्या म्हातारपणाची इज्जत मातीमोल केलीस. तू तुझ्याच बहिणीचे दागिने चोरत होतास आणि आम्ही मात्र त्या निरागस मुलीवर, सुनेवर संशय घेत होता. तुला लाज वाटली नाही का? वहिनीकडून पैसे घेताना तुला लाज वाटली कशी नाही? आईसारख्या बहिणीच्या पायावर पैशांसाठी भीक मागताना. विकास घाबरून 2 पावले मागे गेला. भिंतीला टेकून तो लहान मुलासारखा रडू लागला. त्याची ही अवस्था पाहून आईलाही शुद्ध आली. तिने डोक्यावर हात मारला आणि आपल्या नशिबाला दोष देत रडू लागली. हा दिवस पाहण्याआधी मी मरून का गेली नाही? मी एका सापाला दूध पाजलं आणि आज त्याच सापाने मला ढासलं. मधुरा एका कोपऱ्यात गुपचूप उभं राहून सगळं पाहत होती. तिच्या मनात विकासबद्दल तिरस्कार होता, पण त्याचबरोबर कुठेतरी दया देखील होती. कारण तिला माहीत होतं, व्यसन माणसाला माणूस राहू देत नाही, त्याला जनावर बनवतं. तेवढा सुधीरचा पुन्हा फोन आला. वडिलांनी तो फोन उचलून स्पीकरवर ठेवला. सुधीरचा आवाज वेदनेने भरलेला होता. जणू प्रत्येक शब्द त्याच्या काळजावर कोरला जात होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही सगळे मधुराला दोष देत होता कारण तिला चोर म्हणत होता, पण ती मात्र या घराची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःची इज्जत रोज पायदळीत उडवत होती. तुमच्या नजरेत आपल्या घराची मान खाली जाऊ नये म्हणून तिने स्वतःचे दागिने विकले. कारण तुम्हाला कधीच कळू नये की तुमच्या मुलाला नशेची सवय लागली आहे. तिने स्वतः कमी खाल्लं, फक्त घरातलं राशन संपून जाऊ नये म्हणून, विकासच्या गरजा पूर्ण व्हावेत म्हणून. आणि या सगळ्याच्या बदल्यात आपण तिला काय दिलं? अवहेलना, संशय आणि अपमान. आज मला माझ्या बायकोवर अभिमान वाटतो आहे, पण त्याच वेळी स्वतःचीच लाज देखील वाटते.
कारण मी या हिऱ्याचं मौल्य वेळेत ओळखू शकलो नाही. सुधीरचं बोलणं ऐकून सासूबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या थरथरत्या पावलांनी मधुराकडे आल्या. तिच्याकडे पुढे तिच्यासमोर हात जोडले आणि ओक्ष रडत म्हणाल्या, बेटी, मला माफ कर. मी आंधळी झाले होते. माझ्या डोळ्यांवर स्वार्थाची आणि संशयाची पट्टी बांधली गेली होती. मी तुझ्यावर संशय घेतला, खूप अत्याचार केले, खूप जखमा दिल्या. मला माफ कर, नाहीतर मला कधीच शांतपणे मरण येणार नाही. क्षणाचाही विलंब न करता मधुरा पुढे आली. तिने सासूबाईंच्या गळ्यात पडून त्यांना घट्ट मिठी मारली आणि अश्रूमध्येच म्हणाली, आई, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. आणि एक आई कधीच माफी मागत नाही मुलीची. मी जे काही केले ते फक्त या घरासाठी केलं. कारण मला माहीत होतं, ज्या दिवशी तुम्हाला विकासचं सत्य कळेल त्या दिवशी तुम्ही जिवंतपणेच मरून जाल. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. वातावरण भावनाने ओथंबून गेलं होतं. पण तरी एक कटू सत्य अजूनही शिल्लक होतं. कारण विकास अजूनही नशेच्या व्यसनामुळे तडफडत होता आणि या घराची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. त्याच्यावर उपचार करणं, त्याला पुन्हा माणूस म्हणून बनवणं, हे आव्हान अजून समोर उभं होतं. वडिलांनी त्या क्षणी ठाम निर्णय घेतला. आजपर्यंत या घरात एकही गोष्ट लपवली जाणार नव्हती. सत्य कडू असलं तरी ते पचवायचं, कारण खोटं गोड वाटलं तरी ते शेवटी विषच ठरतं. ते पुढे आले, विकासच्या दंडाला घट्ट पकडला आणि कठोर थरथरत्या रागाच्या आवाजात म्हणाले, आता तुझी जागा या घरात नाही, तर सुधार केंद्रात आहे. जोपर्यंत तू एक चांगला माणूस होत नाही, मुलगा होत नाहीस, तोपर्यंत या घराची पायरी चढायची नाही. विकास रडत होता, विनवण्या करत होता, पण आज एका बापाचं काळीज दगड झालं होतं. प्रेम होतं, पण त्यापेक्षा जबाबदारी मोठी होती. त्याच संध्याकाळी विकासला शहराच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, जिथे व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना, मुलांना पुन्हा माणूस बनवण्याचा प्रयत्न केला जातो. घरात एक विचित्र शांतता पसरली होती, पण ही शांतता त्या खोट्या आरोपांनी, संशयांनी आणि अन्यायाने भरलेल्या कलहलापेक्षा कितीतरी पटीने चांगली होती. दिवस हळूहळू सरकत गेले आणि तुटलेली नाती हळू जोडली जाऊ लागली. सासूबाई आता आपल्या मुलीपेक्षाही अधिक मधुरावर, सुनबाईवर प्रेम करू लागल्या. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत तिचा सल्ला घेऊ लागल्या. जिथे कधी काळी संशय होता, तिथे आता विश्वास रुजला. सुधीर सुट्टी घेऊन घरी आला. त्याने मधुरासमोर नमस्तक झुकवलं आणि मनापासून तिची माफी मागितली. विकासमुळे तिला विकावे लागलेले दागिने, सगळे दागिने त्याने पुन्हा तिला बनवून दिले. पण मधुरासाठी त्या दागिन्यांपेक्षा कितीतरी मोलाची होती ती इज्जत, जी अखेर या घरात तिला मिळाली होती. विकासवरचा उपचार खूप मोठा आणि वेदनादायक होता. अनेक वेळा तो कोसळायचा, खचकायचा, पण मधुरात आणि सुधीर त्याची साथ कधी सोडली नाही. ते नेहमी त्याची चौकशी करत, त्याला धीर देत म्हणत, तू या दलदलीतून नक्की बाहेर पडशील, आम्ही तुझ्यासोबत आहोत. कित्येक महिन्यानंतर परवानगी मिळाल्यावर जेव्हा विकास घरी परतला, तेव्हा तो पूर्णपणे बदललेला माणूस झाला होता. चेहरा शांत होता, डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. घरात पाऊल टाकताच त्याने सर्वप्रथम मधुराच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. मधुराने लगेच त्याच्या दोन्ही हातांना धरून उभं केलं, डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली, तुम्हाला तुमची चूक कळाली, एवढंच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही मला छोट्या भावासारखे आहात आणि नेहमी तसेच राहाल. हळूहळू त्या घरात पुन्हा आनंद परतला. हास्याचे क्षण पुन्हा येऊ लागले. पण त्या घटनेने सगळ्यांनाच एक मोठा धडा शिकवला होता. मुलांवर असलेलं आंधळं प्रेम आपल्याला न्याय विसरायला लावते. आपण आपल्या मुलांच्या चुका पाठीशी घालतो आणि दुसऱ्यांच्या मुलींवर अन्याय करतो. हे विसरतो की ती सून आहे, सून नाही तर कुणाची तरी लेक असते. आपण आपल्या मुलांच्या चुकांना पांघरून घालतो आणि दुसऱ्यांच्या चांगुलपणाला वाईट ठरवून समाजासमोर मांडतो. पण सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस उघड होतंच आणि तेव्हा मात्र पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. संशय हा असा एक आजार आहे जो हस्तखेळतं घर क्षणात उद्ध्वस्त करतो आणि संयम ही अशी ताकद आहे जी दगडाच्या काळजालाही पाझर फोडते. मधुराचा संयम आणि तिचा निस्वार्थ बलिदान कधीच व्यर्थ गेलं नाही. तिने फक्त आपलं घर वाचवलं नाही, तरी भरकटलेल्या एका जीवाला योग्य मार्गावर आणलं. आज जेव्हा त्या घराची चर्चा होते, तेव्हा लोक अभिमानाने मधुराचं उदाहरण देतात. सून असावी तर अशी, जिने आपल्या मजबूत चरित्राच्या बळावर मोठ्यातल्या मोठ्या वादळाची दिशाच बदलून टाकली. ही कथा सांगून जाते की सत्य काही काळ लपवता येतं, पण ते कायम गाडून ठेवता येत नाही. कारण नात्यांचे बंधन सत्याच्या धाग्याने विणलेलं असतं आणि तो धागा तुटला तर पुन्हा जोडण्यासाठी पिढ्यानपिढ्या लागतात ते जोडण्यासाठी.
कर्माचं फळ अतिशय सूक्ष्म तराजूत मोजलं जातं. जे लोक दुसऱ्यांवर खोटे आरोप करतात त्यांना वेळ नक्कीच त्यांची लायकी दाखवतो, आणि जे धीर धरून शांतपणे सत्याच्या बाजूने उभे राहतात त्यांना देव अशी इज्जत देतो की सगळं जग फक्त पाहत राहतं. घरातलं ते कपाट जे कधी भांडणाचं मूळ कारण होतं आजही तिथेच आहे, पण आता त्यात फक्त सामान नाही तर एक न बोलणारा धडा दडलेला आहे, जो प्रत्येक येणाऱ्याला शांतपणे सांगतो, कुणावरही बोट उचलण्याआधी संशय घेण्याआधी स्वतःच्या अस्तित्वाकडे पहा. कारण कधीकधी शांतताच सर्वात मोठी साक्ष ठरते. या घटनेनंतर फक्त त्या घरातली परिस्थितीच बदलली नाही, तर आजूबाजूच्या समाजासमोर एक जिवंत उदाहरण उभं राहिलं. जे लोक कधी मधुरावर संशयाने बोट उचलत होते, आज तेच लोक तिच्यासमोर नजर खाली घालून उभे राहायचे शब्दच नव्हते त्यांच्याजवळ, फक्त लाज होती. सुधीरच्या आईवडिलांनी आपल्या चुकीचं प्रायश्चित्त केलं. त्यांनी केवळ मधुराची माफी मागितली नाही, तर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या हाती दिली. कारण त्यांना उमगलं होतं, जिने इतक्या कठीण प्रसंगात घराची इज्जत चव्हाट्यावर येऊ दिली नाही, तीच या घराची खरी रक्षक होती, खरी सुनबाई होती. मधुराने कधीही आपल्या सासूबाईंना हे जाणवू दिलं नाही की ती भरकटलेल्या आरोपांवर मात करून जिंकली आहे. तिने विजयाचा गाजावाजा देखील केला नाही. अहंकाराचं सावटही घरात शिरू दिलं नाही. प्रेम, सेवा आणि सुसंस्कृत वर्तनाच्या बळावर तिने सगळ्यांच्या मनात अशी जागा निर्माण केली की आज सासूबाई प्रत्येक कार्यक्रमात अभिमानाने फक्त आपल्या सुनेचं कौतुक करत होती. विकासची तब्येत सुधारल्यानंतरही त्याच्यासाठी आयुष्य पुन्हा सुरळीत करणं सोपं नव्हतं. नशेत त्याच्या विचारशक्तीवर घाव घातला होता. योग्य काय, योग्य चुकीचं ओळखण्याची, समजून घेण्याची ताकदच जणू भोथाट झाली होती. त्यामुळे युनिव्हर्सिटीत परतणं केवळ एक पाऊल नव्हतं, ती त्याच्यासाठी स्वतःची चाललेली एक कठीण लढाई होती. पण मधुराने एका खऱ्या शिक्षकाप्रमाणे त्याला योग्य दिशा दाखवली, आणि सुधीर एका खंबीर वडिलांसारखा त्याचा आधार बनला. हळूहळू विकास पुन्हा आपल्या जुन्या आयुष्याकडे वळू लागला. हरवलेल्या आत्मविश्वासावर सावरत गेला, आणि अखेर त्याने युनिव्हर्सिटीत पुन्हा प्रवेश घेतला. तो अनेकदा भावूक व्हायचा. भावूक होऊन म्हणायचा, वहिनी, त्या रात्री जर तुम्ही मला घरच्यांसमोर बेइज्जत केलं असतं तर कदाचित मी सुडाच्या आगीत माझं संपूर्ण आयुष्य जाळून टाकलं असतं. पण तुमच्या धीराने आणि त्यामागून मला आतून बदलून टाकलं. सुधीर आणि मधुराचं नातं आणखी घट्ट झालं होतं, कारण सुधीरला उमगलं होतं. सौंदर्य फक्त चेहऱ्यावर उमटलेलं नसतं, खरं सौंदर्य त्या व्यक्तीत असतं जी कठीण परिस्थितीतही डगमगत नाही, जी संकटांसमोर शांतपणे उभी राहते. त्या दिवसानंतर सुधीरने मनाशी ठाम वचन घेतलं, तो कधी दुसऱ्यांचं ऐकून आपल्या जीवनसाथीवर शंका घेणार नाही. कारण शंका ही नात्यांवर पडलेली अशी कुऱ्हाड असते जी हळूहळू प्रेम, विश्वास आणि आदर सगळ्यांचे तुकडे करून टाकते, आणि मग हातात उरते ती फक्त पश्चातापाची राख. या कथेतून मिळणारा सर्वात मोठा धडा एकच आहे का माणसाने कधी फक्त दिसणाऱ्या परिस्थितीवरून निर्णय घेऊ नये. कारण कधीकधी आपले डोळेही आपल्यालाच फसवतात, आणि सत्य दिसायला वेळ घेतं, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, संयमाचं फळ नेहमीच गोड असतं. मधुराने दाखवलेला संयम आणि समंजसपणाची ओळख आजच्या काळात फारच दुर्मिळ आहे. ज्या काळात क्षुल्लक कारणांवरून घरं मोडतात, नाती तुटतात, तिथे मधुराने आपल्या मजबूत चरित्राच्या बळावर एका मोडकळीत आलेल्या घराला स्वर्गात बदलून टाकलं होतं. ही कथा त्या प्रत्येक सासूसाठी धडा आहे, जी आपल्या सुनेला आजही परकी समजते, आणि त्या प्रत्येक नवऱ्यासाठी इशारा आहे, जो दुसऱ्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनसाथीवर, बायकोवर शंका घेतो. कारण सत्याचा सूर्य उशिरा का होईना, पण तो नक्कीच उगवतोच, आणि जेव्हा तो उगवतो तेव्हा खोट्याचा सगळा काळोख एका क्षणात नाहीसा होतो. आज त्या घराच्या अंगणात पुन्हा एकदा जुनी शोभा परत आली होती, जिथे शंकेला आता जागा नव्हती, तर प्रेम, एकता आणि विश्वासाचं राज्य नांदत होतं. आणि ही कथा आजच्या नाही तर येणाऱ्या पिढ्यांनाही योग्य मार्ग दाखवत राहील. कारण मजबूत चरित्र आणि शांत धैर्य यांची उदाहरणं कधीच काळाच्या ओघात हरवत नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.